36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. शुक्रवार दिनांक 8 मार्च 2024 रोजी पोलीस मित्र परिवार आणि समन्वय समितीच्या वतीने महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी सिन्नर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये परिचारिका, नर्स, भाजी बाजारातील भाजी आणि फळ विक्रेत्या महिला, कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील आणि भावी पिढीतील देशाचे भविष्य असणाऱ्या कुमारिका यांचा सत्कार संस्थेच्या महाराष्ट्र महिला कार्याध्यक्षा श्रीमती सुषमा बोरसे आणि संस्थेचे नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश बर्वे यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन करण्यात आला. यावेळी प्रकाश बर्वे यांनी महिला ही कोणाची तरी बहीण, सून, नणंद, आत्या, वहिनी, मावशी, मामी, आजी असते. तसेच महिला आजच्या युगात कुठेही कमी नाही. आज देशाची पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या. देशाच्या पहिल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील होत्या. आजही देशाची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या महिलाच आहे. शिक्षण क्षेत्रात सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, माता रमाबाई यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी नेहमी संरक्षण म्हणून ढालीची भूमिका बजावली आहे. आज चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारी कल्पना चावला, पीटी उषा, धावपटू यांनाही हरणाची उपमा देण्यात आली आहे. म्हणूनच सरकारने सर्व क्षेत्रात महिलांना 50% आरक्षण दिले. अशा सर्व महिलांचा आदर सत्कार झालाच पाहिजे असं मनोगत व्यक्त करत संस्थेच्या वतीने महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी रुपेश बोरसे, सारिका माळी, वैशाली माळी, सुनंदा माळी, कांचन पिंपळे, ज्ञानदा पाटील यांनी परिश्रम घेतलाय, तर सूत्रसंचालन प्रकाश बर्वे यांनी केलं असून आभार प्रदर्शन सुषमा बोरसे यांनी मांडले. 8 मार्च 2024 आज महिला दिनानिमित्त पोलीस मित्र समन्वय समितीच्या माध्यमातून सिन्नर ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी तसेच भाजी विक्रेता महिला असतील, तसेच आज तिथं उभ्या असलेल्या कुमारिका असतील किंवा महिला असतील यांचा आज सत्कार करण्यात आला. महिला दिनानिमित्त सांगायचं झालं तर 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेत पहिला महिला दिन साजरा करण्यात आला आणि त्याच अनुषंगाने आज प्रत्येक देशामध्ये महिला दिन आज 8 मार्च रोजी साजरा करण्यात येते. महिला दिनानिमित्त सांगायचं झालं की आज बघितलं असेल महिला आज कुठेही कमी नाही आहे. पीटी उषा एक तिला हरणाची उपमा देण्यात आली. भारताची पहिली राष्ट्रपती महिला असेल तर प्रतिभाताई पाटील आहे. तसेच भारताची पहिली पंतप्रधान असेल तर इंदिराजी गांधी या होत्या. आणि आजही 2024 साली तुम्ही आज बघितलं असेल तर द्रौपदी मुर्मू या भारताच्या राष्ट्रपती आहे. महिला आज कुठेही कमी नाही आहे. तुम्ही बघितलं असेल माता जिजाऊ असतील, रमाबाई आंबेडकर असतील किंवा सावित्रीबाई फुले असतील, यांनी शिक्षणासाठी चळवळ केली. तर रमाबाई आंबेडकर तुम्ही बघितले असेल, आज सिरियल चालू तुम्ही बघा, त्यामध्ये एक नवऱ्याची ढाल म्हणून नेहमी त्यांच्या पाठीशी उभी असलेली दिसेल. आज ह्या प्रत्येक महिला ज्या आहेत या कोणाच्या तरी भाऊ म्हणून भूमिका निभावत आहेत, कोणाची तरी आई म्हणून भूमिका बजावत आहेत, कोणाची तरी आत्या म्हणून भूमिका बजावत आहेत. आणि म्हणूनच या सर्वांचा आदर सत्कार ठेवला पाहिजे. आणि म्हणूनच पोलीस मित्र परिवाराच्या वतीने आज या महिलांचा सत्कार इथे करण्यात आला. त्या निमित्ताने पुनश्च एकदा महिला दिनाच्या या महिलांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी संदीप अवधूत, दिंडोरी.